व्याकरण म्हटलं की अनेकांना कंटाळा येतो नाही का? पण विचार करा, हे नियम नसून वाक्यांमागे लपलेला एक सिक्रेट कोड आहे. आणि इंग्रजी वाक्यांची किल्ली म्हणजे नाउन केस किंवा नामाची विभक्ती. चला तर मग आज आपण मिळून हाच कोड क्रॅक करूया. अरे, हा गोंधळ तर आपल्या सगळ्यांचाच होतो. बोलण्याच्या ओघात आपण काहीही बोलून जातो. पण यातलं एक वाक्य व्याकरणानुसार बरोबर आणि दुसरं चूक का आहे, याचं उत्तर एका छोट्या पण महत्वाच्या नियमात लपलंय. आणि ते उत्तर आज आपण शोधून काढणार आहोत. तर मग आपला आजचा रोडमॅप कसा असेल? आपण आधी नामाचं सिक्रेट काम काय आहे ते बघू, मग कर्ता आणि कर्म यांच्यातील फरक समजून घेऊ, इतर काही भूमिकांबद्दल बोलू आणि शेवटी हा सगळा कोड ओळखण्याची एक सोपी युक्ती शिकू. तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटपासून. नामाचं गुप्त काम. असं समजा की वाक्यात प्रत्येक नामाला एक जॉब रोल दिलेला असतो आणि हाच रोल म्हणजे त्याची विभक्ती किंवा केस. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर विभक्ती म्हणजे नामाचं जॉब डिस्क्रिप्शन. ते नाम वाक्यात नक्की काय काम करतंय, तो कर्ता आहे का, कर्म आहे का की मालकी दाखवतंय, हे सगळं आपल्याला विभक्तीमुळेच कळतं. कोणत्याही वाक्यात ना खरं तर दोनच मुख्य कॅरेक्टर्स असतात. एक म्हणजे क्रिया करणारा म्हणजे आपला हिरो आणि दुसरा म्हणजे ज्याच्यावरती क्रिया घडते तो. ह्याच दोन भूमिकांवर ह्या दोन मुख्य विभक्ती आधारित आहेत. उदाहरणार्थ, राम प्लेज क्रिकेट. ह्या वाक्यात खेळण्याची क्रिया कोण करतंय? राम, बरोबर. म्हणून राम इथे कर्ता आहे म्हणजे तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. एकदम सोप्पं. आणि कर्त्याच्या अगदी उलट, राम किक्ड द बॉल. या वाक्यात लाथ मारण्याची क्रिया कोणावर झाली? बॉलवर. त्यामुळे बॉल हे कर्म आहे म्हणजे ते झालं ऑब्जेक्टिव्ह केस. आता हे बघा, एकदम समोरासमोर डावीकडे कुत्रा ॲक्शन करतोय, तो आहे आपला हिरो म्हणजे नॉमिनेटिव्ह. आणि उजवीकडे सफरचंदावर ॲक्शन होतीये, ते झालं ऑब्जेक्टिव्ह. हा कर्ता आणि कर्माचा फरक समजला ना की अर्धी लढाई जिंकलीस म्हणून समजा. कर्ता आणि कर्माशिवायही नामं काही महत्वाच्या भूमिका निभावतात, म्हणजे साईड ॲक्टर्स. चला, आता बघूया ह्या दुसऱ्या महत्वाच्या भूमिकांना, ज्या वाक्याला पूर्ण करतात. तर ह्या 3 आहेत सपोर्टिंग भूमिका. एक दाखवते मालकी म्हणजे पॉझेसिव्ह, दुसरी सांगते की कोणाला काहीतरी मिळालं म्हणजे डेटिव्ह, आणि तिसरी ते सगळ्यात सोपी, कोणाला तरी हाक मारण्यासाठी म्हणजे वोकटिव्ह. चला एक एक करून बघू. ही विभक्ती ओळखायला तर सगळ्यात सोपी आहे. वाक्यात फक्त ॲपोस्ट्रॉफी एस शोधायचा. दिसला की समजायचं ही आहे पॉझेसिव्ह केस. झालं. जसं की रामचं पुस्तक. आता इथे थोडं लक्ष द्या. समजा वाक्यात 2 कर्म आहेत. शी गेव मी अ गिफ्ट. इथे दिलं काय? गिफ्ट. हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. पण ते कोणाला मिळालं? मीला, हो की नाही? तर हा जो दुसरा अप्रत्यक्ष रिसिव्हर आहे ना, त्यालाच म्हणतात डेटिव्ह केस. आणि ही तर सगळ्यात सगळ्यात सोपी, जेव्हा आपण कोणाला थेट नावाने हाक मारतो. मित्रांनो, राम. झालं. ती झाली वोकेटिव्ह केस. यात काहीच अवघड नाही. पण थांबा, 1 मिनिट. जर हे इतकं महत्वाचं आहे, तर मग आपल्याला वाक्यात हे वेगळेपण का दिसत नाही? म्हणजे राम कर्ता म्हणून पण तसाच आणि कर्म म्हणून पण तसाच. असं का? यामागे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. याचं उत्तर लपलंय इतिहासात. पूर्वीच्या इंग्रजीमध्ये ना प्रत्येक नामाला विभक्तीनुसार वेगवेगळे प्रत्यय लागायचे. खूपच किचकट होतं ते. मग आधुनिक इंग्रजीने काय केलं, हे सगळं सोडून दिलं आणि त्याऐवजी शब्दांचा क्रम म्हणजे वर्ड ऑर्डर आणि सर्वनामं वापरून नामाचं काम दाखवायला सुरुवात केली. आणि हा तक्ता बघा, हा तर जिवंत पुरावा आहे. नामांनी जरी आपलं रूप बदलणं सोडून दिलं असलं ना, तरी सर्वनामांनी तो नियम अजूनही घट्ट पकडून ठेवलाय. बघा, कर्ता म्हणून आय वापरतो, पण कर्म म्हणून मी. कर्ता ही तर कर्म हिम. दिसतोय ना फरक? चला तर मग, आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात वापरायचं कसं ते बघूया. तुमच्यासाठी एक एकदम सोपी टूलकिट आहे. आणि ही आहे आपली मॅजिकल चीट शीट. कोणतंही वाक्य घ्या आणि फक्त हे प्रश्न विचारा. क्रिया कोणी केली याचं जे उत्तर येईल तो झाला नॉमिनेटिव्ह केस म्हणजे आपला कर्ता. कोणावर परिणाम झाला याचं उत्तर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. किती सोपं आहे. ठीक आहे, मग चला एक वाक्य घेऊ आणि या टूलकिटचा वापर करून त्याला पूर्णपणे डिकोड करूया. तयार? बघा,
आपल्या चीट शीटने हे काम किती सोपं केलंय. चला विचारूया एक एक करून. प्रश्न पहिला, कोणी दिले? उत्तर राम, म्हणजे राम झाला नॉमिनेटिव्ह. दुसरा प्रश्न, कोणाला दिले? उत्तर सीता, म्हणजे सीता झाली डेटिव्ह. तिसरा, काय दिले? उत्तर पुस्तक, हे झालं आपलं ऑब्जेक्टिव्ह. आणि शेवटचा, कोणाचे पुस्तक? उत्तर त्याचे, हिज, म्हणजे हिज झालं पोझेसिव्ह. बघा सगळं कसं जागेवर आलं. आणि आता त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. रॅम अँड आय वेंट टू स्कूल. हेच का बरोबर आहे? कारण शाळेत जाण्याची क्रिया कोण करतंय? राम आणि मी. म्हणजे आपण दोघेही कर्ता आहोत. आणि कर्त्यासाठी सर्वनामाचं रूप कुठलं वापरायचं? नॉमिनेटिव्ह, म्हणजेच आय, मी नाही. समजलं? एकदा का तुम्हाला हा विभक्तीचा छुपा कोड समजला ना, की वाक्य तुमच्याशी बोलायला लागतात, त्यांची रचना अधिक स्पष्ट दिसते. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की भाषा म्हणजे फक्त शब्दांचा पसारा नाही, तर त्यामागे एक सुंदर लॉजिक आहे. मग विचार करा, असे आणखी कितीतरी गुप्त नियम आपल्या आजूबाजूला, आपल्या बोलण्यातच लपलेले असतील, नाही का?